लांजाचा फणस थेट पंतप्रधान मोदींपर्यंत. फणस किंग मिथिलेश देसाईंची उल्लेखनीय कामगिरी. लांजा तालुक्यातील झापडे गावातील फणस शेतीला आता राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळत आहे. वडिलांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी फणस पिकासाठी अहोरात्र मेहनत घेणारे मिथिलेश देसाई यांनी कोकणातील फणस शेतीचा प्रवास आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कृषी व्यवसायाच्या संधी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्या. जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देसाई यांच्या या प्रयत्नामुळे लांजा, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. फणस शेतीला केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित न ठेवता त्याला प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धित उत्पादनांची जोड देण्याचं काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भारतातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फणसाचे उत्पादन होत असले तरी त्यातील बराचसा फणस वाया जातो. या फळाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास मोठी आर्थिक क्षमता निर्माण होऊ शकते. याकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात आले. मिथिलेश देसाई यांनी फणसापासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांची माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. जॅकफ्रूट फ्लावर, सीड फ्लावर आणि रायपे जॅकफ्रूट चिप्स यांसारख्या खाद्यपदार्थांसोबतच फणसाच्या सालीपासून डफल बॅग आणि पासपोर्ट होल्डर यांसारखी नाविन्यपूर्ण उत्पादने तयार केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. फणसाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करून शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पन्नाचे मार्ग निर्माण करता येऊ शकतात. हा दृष्टिकोन या माध्यमातून मांडण्यात आला.